नमस्कार. आज मुलांच्या आवडीची डिश करते आहे. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहे. त्यांना मध्ये काहीतरी वेगळं खायला हवं असतं. आज त्यांना अगदी परफेक्ट कॅफे स्टाईल काहीतरी खायचं होतं. त्यासाठी त्यांनी म्हटलं की आम्हाला परफेक्ट कॅफे स्टाईल पोटॅटो नगेट्स खायचे आहेत. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. अगदी परफेक्ट कॅफे स्टाईल हे पोटॅटो नगेट्स तयार होतात. त्यासाठी मी ते 4 बटाटे बॉईल करून घेतले आहे आणि हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे. बटाटे शक्यतोवर किसूनच घ्यायचे, स्मॅश वगैरे करून घ्यायचे नाही, कारण आपल्याला याचा व्यवस्थित डो तयार करून घ्यायचा आहे. त्यामुळे बटाटे किसूनच घ्यायचे. मी 4ही बटाटे किसून घेतलेले आहे. आता त्यामध्ये काही फ्लेवर ॲड करते आहे. इथे मी बटर घेतलेलं आहे. बटर रूम टेम्परेचरचं घेतलं आहे, म्हणजे थोडंसं मेल्टेड बटर घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी रेसिपी चटपटीत करण्यासाठी 1 चमचा चिली फ्लेक्स घेतला आहे, अर्धा चमचा काळी मिरी कुटून घेतली आहे, 3 हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतलेली आहे आणि चवीनुसार त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ घेतलं आहे आणि याला बाइंडिंगसाठी 3 चमचे इथे कॉर्नफ्लॉवर घेत आहे. आता आपल्याला सगळे जिन्नस एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. व्यवस्थित असा याचा आपल्याला डो करून घ्यायचा आहे. बटाटे किसून घेतल्यामुळे आपला हा अगदी व्यवस्थित डो तयार होतो. मुलांना उन्हाळ्यामध्ये काहीतरी मध्ये खायला हवं असतं. आज त्यांना परफेक्ट कॅफे स्टाईल काहीतरी खायचं होतं. त्यामुळे मी त्यांच्याच आवडीची ही परफेक्ट कॅफे स्टाईल पोटॅटो नगेट्स तयार करते आहे. बघू शकता अगदी परफेक्ट आपला हा डो तयार झाला आहे. बटाटे किसून घेतल्यामुळे हा परफेक्ट आपला डो तयार झाला आहे. आता मी ते एक पायपिंग बॅग घेतली आहे आणि त्यामध्ये थोडा हा डो टाकत आहे. तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल तर तुम्ही एखादी झिपलॉक बॅग घेऊ शकता आणि त्याला खाली थोडंसं जाड कट करून घ्यायचा. माझ्याकडे ही पायपिंग बॅग होती, ती मी घेतली आहे आणि खाली थोडंसं जाड कट करून घेतलं आहे. आता इथे आपल्याला एखादा बटर पेपर लागणार आहे. मी एक बटर पेपर घेतला आहे आणि त्यावरती ज्याप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहेत त्याप्रमाणे लांब आकारात हे नगेट्स बटर पेपरवरती काढून घेते आहे आणि आपल्याला हे नगेट्स 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे आहे. आता मी काही नगेट्स प्लेटवरती सुद्धा काढले आहे. कोणाकडे जर बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेटवरती सुद्धा हे नगेट्स करून घेऊ शकता. आता आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे आहे. इथे आपल्याला ब्रेड क्रम लागणार आहे. मी त्यासाठी 5 ब्रेड घेतले आहे आणि मिक्सरमध्ये त्याचे ब्रेड क्रम तयार करून घेतले आहे. आता हे ब्रेड क्रम एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि आपल्याला इथे परत मैद्याची स्लरी लागणार आहे. त्यासाठी मी 3 चम्मच मैदा घेतला आहे आणि त्यासाठी अगदी चवीपुरतं किंचितसं मीठ टाकलं आहे आणि थोडं पाणी टाकून या मैद्याचा व्यवस्थित घोळ तयार करायचा आहे. अजिबात घुटळ्या राहू द्यायचा नाही. थोडं पाणी टाकून व्यवस्थित अशी आपल्याला ही मैद्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे. अगदी पातळ किंवा जास्त घट्ट नाही, मीडियममध्ये आपल्याला ही स्लरी तयार करून घ्यायची आहे. आता आपले हे नगेट्स 15 मिनिटांसाठी मी फ्रीजमध्ये ठेवले होते. थोडेसे सेट झाले आहेत. त्याला आता छोट्या तुकड्यांमध्ये मी कट करून घेते आहे. ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याचप्रमाणे छोट्या तुकड्यांमध्ये हे नगेट्स सेट करून कापून घेते आहे. बघू शकता एकसारखे मी नगेट्स कट करून घेतले आहे. आता जी आपण स्लरी तयार करून घेतली होती त्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हे नगेट्स स्लरीमध्ये घोळवून घ्यायचे आहे. नंतर ब्रेड क्रममध्ये व्यवस्थित आपल्याला याचं कोटिंग लावून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये मी नगेट्स व्यवस्थित ब्रेड क्रम कोटिंग केल्यावरती ठेवून घेते आहे. बाकीचेही नगेट्स सुरुवातीला मैद्याच्या स्लरीमध्ये घोळवून घ्यायचे आणि नंतर ब्रेड क्रममध्ये आपल्याला व्यवस्थित याचं कोटिंग लावून घ्यायचं आहे. ब्रेड क्रमचं कोटिंग लावल्यामुळे हे नगेट्स अगदी क्रिस्पी होतात. व्यवस्थित आपल्याला ब्रेड क्रमचं सगळ्या नगेट्सला कोटिंग लावून घ्यायचं आहे.
आणि हे नगेट्ससुद्धा व्यवस्थित ब्रेड कोटिंग झाल्यावरती एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. बाकीचेही नगेट्स मी याचप्रमाणे सुरुवातीला मैद्याच्या स्लरीमध्ये घोळवून घेतले आणि नंतर ब्रेड क्रम लावून व्यवस्थित ब्रेड क्रम कोटिंग करून घेतला. आता आपल्याला हे अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचे आहे. अर्ध्या तासानंतर इथे मी तेल कडकडीत गरम केलेलं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम अगदी लो टू मिडियम ठेवायची आणि दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहे. सुरुवातीलाच अलटपलट करायची नाही. पहिली साईड व्यवस्थित गोल्डन झाल्यावरतीच मग आपल्याला लगेच दुसरी साईडसुद्धा गोल्डन फ्राय करून घ्यायचे आहे. 1-2 मिनटामध्ये हे नगेट्स व्यवस्थित तळून येतात. पहिली साईड व्यवस्थित गोल्डन झाली आणि दोन्ही साईडने मी हे नगेट्स तळून घेत आहे. याच्यामध्ये आपण जे फ्लेवर्स ॲड केले होते त्यामुळे हे नगेट्स खायला खूप छान लागतात आणि व्यवस्थित आपण ब्रेड क्रम कोटिंग करून घेतलं त्यामुळे अजिबात हे नगेट्स तेलकट होत नाही, क्रिस्पी होतात. मुलांच्या तर ते अगदी आवडीचे आहे. त्यांना आज कॅफे स्टाईल काहीतरी खायचं होतं त्यामुळे हे झटपट त्यांच्या आवडीची पोटॅटो नगेट्स तयार करून घेतले आहेत. आजची तुम्हाला ही मुलांच्या आवडीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. बघू शकता अगदी परफेक्ट हे पोटॅटो नगेट्स तयार झाले. अजिबात तेलकट झालं नाही आहे कारण आपण यावरती व्यवस्थित ब्रेड कोटिंग करून घेतलं होतं. तुम्ही हे नगेट्स कशाही सोबत खाऊ शकता, कुठल्याही सॉससोबत खाऊ शकता. मी इथे टोमॅटो केचपसोबत मुलांना खायला देत आहे. आपली ही मुलांच्या आवडीची आजची पोटॅटो नगेट्स तयार झाले अगदी परफेक्ट कॅफे स्टाईल. तुम्हाला आजची ही मुलांच्या आवडीची रेसिपी कशी वाटली? जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.